डबा झाला का ग? हो. हां आण. झाकण बघा फक्त. काय रे एवढा टेन्स का दिसतोयस? अगं आमच्या कॉलेजची काही मुलं रॅगिंग करत होती, तर त्यांचा मी व्हिडिओ काढला, तोच आता अपलोड करतोय. नको करूस अपलोड. का? काय का रे? उगाच नको ती दुनियादारी करायला कोण सांगताय तुला? ज्यांच्यासोबत झालंय ना ते बघून घेतील काय ते. उगाच तू नको पडूस त्यात. अगं पण यावर कोणीच काही करत नाहीये. मग तुलाही करायची काहीच गरज नाही अर्णव. उद्या उठून त्यांनी तुला काही केलं तर तुझी जबाबदारी कोण घेणार आहे रे? यार मम्मी, असं काही होत नाही ग. उगाचचा आगाऊपणा करू नकोस अर्णव. अगं अगं इथे बस. तू का थांबवलंस त्याला? का दुनियादारी करायची आपण? खरंच त्याला कोणीतरी काहीतरी केलं म्हणजे तुला भीती वाटते? भीती नाही हो, काळजी वाटते. नाही, मला मान्य आहे तो जे काय करतोय ते योग्य आहे, पण प्रत्येक योग्य गोष्टीच्या मागे माणसं त्याच्या सोबत उभी राहतील असं नाही आहे ना. हा, आता तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण काळजी आणि भीती या दोघांमध्ये खूप फरक आहे. म्हणजे ना, काळजी मुलांना तयार करते आणि भीती थांबवते. तू त्याला थांबवतेस कारण तुला भीती आहे या जगाची, पण त्याला जर लढायचं असेल तर हा, लढू दे की त्याला. आणि काही झालंच समज तर आहोत ना आपण त्याच्यासाठी. बरं, एक मिनिट, हा फोटो बघ. तुला माहितीये महाराज इथपर्यंत तेव्हाच पोहोचले जेव्हा त्यांना लढायला शिकवलं गेलं, आणि हे काम केलं जिजाऊंनी. बरोबर आहे तुमचं, पण जिजाऊंनी महाराजांना लढायला शिकवलं कारण त्यांच्यात हिंमत होती, माझ्यात ती नाही आहे. अगं तू जर त्याला असंच मागे खेचत राहिलीस ना तर कसं होईल मला सांग. नाही करायची अपलोड. हा, शोधू कुठर धावू कसर मीच स्वतःला